मावत नाही, थोडं दाबून घ्यायचं आहे. हां, तर काकडी, गाजर सगळं आहे. आपली चपाती इतकी कडक नसते. आपण तर सँडविच ग्रिल्ड आहे ना. तर तुम्ही पहा, 10 मिनिटं पण झाले नाही, तुम्ही आता खायला सुरुवात आहे तुमची. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव सांगायचं आहे. अरुण मारुतराव वसू. किती वय आहे आपलं? 69 वर्ष आहे. कुठल्या गावचे आपण? वर्धा. वर्धा जिल्हा. तर मला एकदम थोडक्यात सांगायचं आहे, 3 दिवसांचा तुमचा अनुभव, दात नव्हते तेव्हा आणि दात आहेत तेव्हा. मी इथे डॉक्टरकडे आलो होतो. असं यूट्यूब आणखी फेसबुकवर पाहिलं, मग सॉर्ट केलं. म्हटलं कमी वेळामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट मिळून राहिली, असे रिमार्क्स लोकांची येऊन राहिले होते. त्या रिमार्क्सप्रमाणे मी इथे आलो, व्हिजिट मारली. इथे डॉक्टर साहेबांनी एकदम म्हणजे आपुलकीने लहान भावाप्रमाणे समजून सांगितलं मला. त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट सुरू केली. त्यांच्यासोबत एक सल्ला घेऊन काही काही प्रॉब्लेम होते ते विचारले. त्यांनी ते त्याचं निरसन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेवढी दाढ होते ती रिमूव्ह केले आणि मग ऑपरेशन 3-3.5 तासाचं ऑपरेशन झालं ते सर्जरी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून मी मेजरमेंट दिलं आणि आज मी आपलं दात एकदम परफेक्ट फिट केले आणि आज त्याच सँडविच खाल्लं. तुम्हाला जेवणाचा काय अनुभव आहे तुमचा? खाऊन पाहिलं तुम्ही खूप दिवसांनी? नाही, जेवणाचा तर अनुभव आहे काय बा, एकदम गिळतच होतं ना. फक्त नॉमिनल चाव करायचं आणि घेऊन घ्यायचे. आता थोडंसं त्याच्यामध्ये फरक पडणंच. डॉक्टरांविषयी, सर्जरीविषयी तुमचा काय अनुभव आहे? सर्जरी कशी एकदम होती? छान केली आणि एकदम व्यवस्थित समजून सांगितलं. त्याच्यामुळे मी समाधानी आहे. बाकी सर्जरीमध्ये त्रास झाला तुम्हाला? सर्जरी म्हटलं मी थोडासा त्रास होणारच आहे, पण एकदम 99% नाही झाला मला. तरी 1% झाला असेल तो झाला असेल. बाकीचं काही रेस्ट्रिक्शन देऊन राहिले बा, सुई टोचून राहिले, त्याच्यामुळे तो तेवढं राहणार होणारच आहे. त्याच्यात काही भय नाही आहे, तेवढं सहन करावंच लागते ना. बाकी माझ्याकडे ना नवीन पेशंट येतात, ते विचारतात, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? माझा सल्ला आहे का, जर वेळ कमी आहे तुमच्याजवळ किंवा पुष्कळ दिवस झाले तुम्ही तुमच्या तोंडात दात नाही आहे, तर तुम्ही हे सर्जरी करून थोडंसं कमी वेळामध्ये चांगली ट्रीटमेंट करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे व्यवस्थित आपलं पुढचं जीवन 10 वर्ष वाढू शकाल.